आज दिनांक 5 सप्टेंबर 2025 गुरुवार सकाळी 6 वाजले आणि तुम्ही पाहत आहात अमोक चॅनल। नमस्कार मंडळी, आज आपण महाराष्ट्रातील एका मोठ्या निर्णयाकडे पाहणार आहोत। राज्य लॉटरी क्षेत्र पुन्हा जिवंत करण्याची सरकारची तयारी। सध्या महाराष्ट्राची राज्य लॉटरी पूर्णपणे तोट्यात आहे। वार्षिक उलाढाल केवळ 30-35 कोटींच्या आसपास, पण केरळमध्ये हीच लॉटरी प्रचंड नफा कमवते। तब्बल 12,000 कोटींची उलाढाल आणि 3 ते 4,000 कोटींचा नफा। त्यामुळे महाराष्ट्र सरकार आता केरळ मॉडेलकडे पाहते आहे। सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखालील सर्वपक्षीय समिती यावर काम करते आहे आणि प्रस्ताव खूप वेगळा आहे। जर लॉटरी लागली नाही तरी तुमचे पैसे वाया जाणार नाहीत। तिकिटाचे पैसे सरकारकडे जमा राहतील आणि 3 ते 5 वर्षांनी ते व्याजासह परत दिले जातील। यामुळे लोकांना जुगार न खेळता गुंतवणुकीचा पर्याय मिळेल, सरकारलाही महसूल मिळेल आणि राज्याच्या विकास कामांमध्ये तो वापरला जाईल। समितीने काही नवे उपाय सुचवले। हजारो एटीएम मशीनद्वारे लॉटरी खरेदीची सोय, पण ऑनलाईन लॉटरीला विरोध, कारण त्यातून व्यसन व मुलांना आकर्षण वाढू शकते। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महसूल थेट आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांवर गुंतवणे। महाराष्ट्र राज्य लॉटरीची सुरुवात 12 एप्रिल 1969 रोजी झाली होती। उद्देश होता लोकांना मटका आणि बेकायदेशीर जुगारापासून वाचवणे। आता सरकार पुन्हा एकदा हा खेळ बदलण्याच्या तयारीत आहे। तर मंडळी, महाराष्ट्र सरकारचा हा नवा लॉटरी प्रयोग यशस्वी ठरेल का, की फक्त कागदोपत्रीच राहील? तुमचे मत आम्हाला नक्की कळवा। अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी जोडलेले रहा अमोक चॅनल सोबत। भेटूया पुढच्या व्हिडिओत। तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार।